काय पाहिजे? कर्जमाफी सरसकट झालीच, कर्जमाफी सरसकट, कर्जमाफी सरसकट, पुन्हा पीक विमा योजना आली, त्यामुळे तुम्ही इथून हलू नये. महाराष्ट्र जय अन्नदाता. मला सांगा, पंढरपूरला तुम्ही गेल्यानंतर खोटं कधी बोलता का? मग पंढरपूरला आपण सांगते अन्नत्याग आंदोलन जेव्हा करत होतो तेव्हा सरकारचे अनेक नेते तिथे आले, फोनवर बोलले, तुझं संकट मोर्चा काय नाव त्यांचं, काय नाव, महाजन साहेब तिथे आले, मुख्यमंत्री साहेबांनी फोनवर बोलले आणि आपल्याला काय शब्द दिला, त्या पंढरपूरच्या पावनभूमीचं काही झालं तरी आम्ही तुमच्या बरोबर चर्चा करू. आम्ही म्हणलं ठीक आहे, राजकारण आम्ही होकार दिला. यंदा पंढरपूरचं पावन भूमीचं सुद्धा त्या ठिकाणी महत्व आणि शेतकऱ्याचं आणि मजुराचं सुद्धा महत्व. त्यामुळे या सरकारला त्याच्याबरोबर 40 पोलिसांच्या गाड्या पाठवल्या, हे आपल्याला सुरक्षा करतील. त्यामुळे जर हे सुरक्षा हे जिल्ह्याचं आंदोलन असलं तरी उद्या जाऊन तुमच्या मतदारसंघामध्ये, तुमच्या तालुक्यामध्ये, तुमच्या जिल्ह्यामध्ये
त्यांनी आतापर्यंत जी लोकांची सेवा केली याच्या अनेक वर्ष पुढे ते सेवा करणार आहेत. त्यामुळे एकदा जोरदार सगळ्या पोलीस लोकांसाठी टाळ्या वाजवून त्यांचा सत्कार इथं करावा. त्याच्याच बरोबर या बसमध्ये, त्याच्या मागच्या बसमध्ये तिथे असणारे जे सर्वसामान्य मराठी जनता आहे, जे शेतकऱ्याला पाठिंबा देत आहेत, इथं असणारी जी जनता आहे आणि इथं अडकलेली जनता जी आज शांततेत फक्त शेतकऱ्याला न्याय मिळावा, मजुराला न्याय मिळावा यासाठी शांततेत गाडीत बसलीत, एकदा या सगळ्या लोकांना टाळ्या वाजून त्यांचा सत्कार त्या ठिकाणी करावा. इथे असणाऱ्या शाळा यांना आपण सकाळी भेटलो, विनंती केली. शाळेच्या प्रमुखांनी सुद्धा सांगितलं काळजी नाही, शेतकऱ्यासाठी हा लढा असेल तर या लढ्यामध्ये आम्ही आहोत. त्या या शाळेच्या सगळ्या प्रमुखांसाठी सुद्धा टाळ्या वाजून सत्कार त्यांचा केला पाहिजे. आणि तुम्ही एवढ्या मोठ्या संख्येने आलात त्यासाठी मी मनापासून आपल्या सगळ्यांचाच आभार व्यक्त करतो. आणि जे जे शेतकरी जिथं जिथं त्यांना अडवलं गेलं आहे, येऊ शकले नाही, त्यांच्या लेवलला तिथं त्यांचं आंदोलन चाललंय, त्या शेतकऱ्यांचं सुद्धा इथं अभिनंदन करतो. तुम्ही मला सांगा, हे ठराविकच नेते तुमच्या आपल्यासाठी लढतायत. पवार साहेब आपल्यासाठी लढतायत, राहुल गांधीजी लढतायत, उद्धव ठाकरे साहेब लढतायत, काही शेतकरी नेते लढतायत, काही खासदार जे इकडे होते पलीकडे गेले. मग असे जे काही उड्या मारणारे लोक आहेत त्यांचा विश्वास ठेवून चालणार आहे का? मग हे लोक जर सत्तेत जाऊन स्वतःचं हित बघत असतील आणि तुमची भूमिका न घेता जर शांत बसत असतील, हे चालणार आहे का तुम्हाला? आणि मग अशा पद्धतीने स्वतःचं घर भरण्यासाठी हे खासदार पलीकडे जात असतील तर स्वतःच्या हक्कासाठी कोणाला लढावं लागेल? कोणाला लढावं लागेल? जर समजा लढलोच नाही, कांद्याचा भाव वाढलाच नाही, खताचा भाव कमीच झाला नाही, सरसकट कर्ज माफी झालीच नाही, जर शेतकऱ्याला त्या ठिकाणी न्याय मिळालाच नाही, जर तिथं जे आपले सगळे विद्यार्थी आहेत त्यांना स्कॉलरशिप वेळेवर मिळालीच नाही, आमच्या लाडक्या बहिणींना तिथं मदत मिळालीच नाही, तर मग याचं नुकसान कोणाचं आहे? नेत्यांचं नुकसान आहे का सामान्य लोकांचं नुकसान आहे? एकदा हात वर करून सांगा, कोणाचं नुकसान आहे? कोणाचं नुकसान आहे? मग आपण 1000 रुपयासाठी 100 रुपयासाठी वन फिरतो आणि इथं करोड रुपयाचा भ्रष्टाचार जर होत असेल तर मग आपल्या न्यायासाठी आपल्याला रस्त्यावर उतरावं लागेल. नेते जे लढतात, जे आपल्या बरोबर आहेत त्यांचा विश्वास ठेवायचा,
पण जे विकत घेतलेले आहेत, जे विकून गेलेले आहेत, त्यांचा विश्वास ठेवायचा का नाही ठेवायचा? मग आपल्या हक्काची लढाई हे तुम्हा आपल्या सगळ्यांना मिळून तिथं लढायची आहे. आणि जर आपण त्या बाबतीत कमी पडलो तर अन्याय हा गरिबावरच होतो, सामान्य लोकांवरच अन्याय तिथं होतो. त्यामुळे आपली एकजूट कायम राहणं आपल्या सर्वांसाठी, आपल्या महाराष्ट्रासाठी, आपल्या महाराष्ट्र धर्मासाठी हे अतिशय महत्वाची गोष्ट आहे. अहो, काही शेतकरी आलेत, काही जिल्ह्यातून तिथं शक्तीपीठ मार्ग चाललाय का नाही चालला? उत्तर प्रदेश मध्ये गडकरी साहेबांनी एक रस्ता बांधलाय. गडकरी साहेब कुठल्या पक्षाचे आहेत? कुठल्या पक्षाचे आहेत? पण नेते आहेत, मंत्री आहेत. उत्तर प्रदेश मध्ये 8 पदरी रस्ता बांधलाय. किती? हा, आता इथं 4 पदरी रस्ता आहे. उत्तर प्रदेश मध्ये 8 पदरी रस्ता आहे. फक्त बांधण्याचा खर्च शेतकऱ्याचा मी बाजूला ठेवते, फक्त बांधण्याचा खर्च 8 पदरी रस्त्याचा उत्तर प्रदेश मध्ये नॅशनल हायवेचा गडकरी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली 45 कोटी रुपये प्रति किलोमीटर. किती? 45 कोटी रुपये प्रति किलोमीटर. आपल्या महाराष्ट्रामध्ये शक्तीपीठ मार्ग जो काढला जातोय तो किती पदरी माहितीये का? 6 पदरी. किती? मागच्याला विचारतो किती पदरी आहे? 6 पदरी आहे. 6 पदरी मोठा का 8 पदरी मोठा? किती मोठी पदरा? कुठला पदरी मोठा? बर, जर आता तिथं 45 कोटी मध्ये 8 पदरी रस्ता होत असेल, आपल्या महाराष्ट्रामध्ये बांधकामाचा खर्च या 6 पदरी रस्त्याला 45 कोटी पेक्षा जास्त पाहिजे का कमी पाहिजे? किती पाहिजे? 45 पेक्षा कमी पाहिजे ना? 30 कोटी पाहिजे, 35 कोटी पाहिजे. बरोबर. या महाराष्ट्रामध्ये शक्तीपीठ मार्ग जो बांधला जातोय तिथं शेतकऱ्याला विश्वासात न घेता शेतकऱ्याची जमीन स्वस्तात जी घेतली जाते, त्या शक्तीपीठ मार्ग जो फक्त 6 पदरी आहे त्याला बांधण्याचा खर्च हा 95 कोटी रुपये प्रति किलोमीटर आहे. म्हणजे उत्तर प्रदेश मध्ये प्रति किलोमीटर 45 कोटी आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये शक्तीपीठ मार्ग जो मार्ग आपल्याला नकोय कारण का पर्यायी मार्ग 95 कोटी. तर मलिदा किती रुपयाचा? मलिदा किती रुपयाचा? भ्रष्टाचार किती रुपयाचा? जर 800 किलोमीटरचा रस्ता असेल आणि प्रति किलोमीटर 50 कोटीचा भ्रष्टाचार असेल तर किती हजार कोटीचा भ्रष्टाचार झाला? 40,000 कोटी रुपयाचा. मग मी मराठवाड्यातल्या सर्व शेतकऱ्यांना विचारतो, 1,40,000 कोटी रस्त्यावर जो कोणालाच नकोय त्याच्यावर खर्च करायचा तर या भागातल्या शेतकऱ्याला शेतीचं पाणी देण्यासाठी खर्च करायचा. काय करायचा? आणि हा 40,000 कोटीचा भ्रष्टाचार आम्ही होऊन देणार नाही. म्हणून तर बघतो 35,000 कोटीची कर्ज बाबी सरसकट झाली पाहिजे. अहो, रस्त्यावरच आहे. रस्त्यावर जाऊ, पोलिसांच्या डोक्यावर बसू, नाही तर गाडीवर बसू. हे अँब्युलन्स आली, अँब्युलन्सला जाऊ द्या. मला काही लोक म्हणतात, अहो काही लोक आपल्याला म्हणतात काही, अरे कुठून बोलतायत ते तर सांगा. हा, विनंती आहे, आजूबाजूला सर्व शाळा आहेत. आपण शाळा सकाळी आम्ही भेटलो साहेब. बघा, सकाळी शाळेच्या प्रमुखांना आपण भेटलो. बघा, शाळेला आम्ही भेटलेलो आहे. शाळेच्या सर्व पदाधिकारी आणि शाळेच्या प्रमुखांनी आम्हाला सांगितलेले 3 वाजेपर्यंत आमची शाळा सुटत नाही. किती वाजेपर्यंत? किती वाजलेत आता? 1 वाजलाय. आता तुम्ही बघितलं असेल ज्या सगळ्या अँब्युलन्सेस आहेत त्या सहजपणे आपण जाऊन देतो. बरोबर का नाही? अहो, अँब्युलन्स आम्ही जाऊन देतोय
आम्ही नाही थांबवत साहेब. आम्हाला काय सांगितले, आम्हाला सांगितले महाजन साहेब फोन करतायत. हे काय काय कोणाचा हसुडे, कोणाच्या कष्टाचं प्रतीक आहे. हे कष्टासाठी आपण वापरतो आणि अन्याय झाला तर काय करतो, काय करतो. त्यामुळे मी सगळ्या पोलिसांना विनंती करतो, काही लोकांना 1 तास 2 तास त्रास होणार आहे. आमच्या शेतकऱ्याला दरवर्षी दररोज त्रास होतो, दर तासाला त्रास होतो.